मंत्री संजय शिरसाटांच्या घरासमोर दारुड्यानं धिंगाणा घातला आणि घरात शिरण्याचा देखील तरुणानं प्रयत्न केलाय। मध्यरात्री 1:30 वाजताची ही घटना आहे। पोलिसांनी या तरुणाला मग ताब्यात घेतलं। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर रात्री एका दारुड्या तरुणानं धिंगाणा घातल्याची माहिती कळते आणि या दारुड्या तरुणानं मध्यरात्री 1:30 वाजता थेट घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान पोलिसांनी त्या आरोपीला आता ताब्यात घेतलेलं आहे। आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, काय नेमकी सगळी घटना घडलेली होती? तरुणाला आता ताब्यात घेतलेलं आहे, काय नेमकी पुढची कार्यवाही? अनुपमा, तरुण आता ताब्यात आहे आणि अजूनही त्याची दारू उतरलेली नाही, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी नेलंय। तिथे त्याचं मेडिकल करण्यात येत आहे। रात्री 1:30 ते 2च्या सुमारास हा तरुण संजय शिरसाट यांच्या पैठण रोडवरील घरासमोर गेला होता आणि तिथे त्यानं जोरदार आरडाओरड सुरू केली। इतकंच नाही, तर गेटमधनं त्यानं आत घुसण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला मज्जाव केला। सातारा पोलीस स्टेशनला फोन केला, पोलिसांचं पथक आलं आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं। मात्र हा आरोपी का शिरसाट यांच्या घरासमोर गेला होता, का त्यानं आरडाओरड केला, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत। मात्र मध्यरात्री जवळपास अर्धा तास या तरुणानं शिरसाट यांच्या घरासमोर चांगलेच आरडाओरड करत घोषणाबाजी केली असल्याची माहिती मिळते। अनुपमा, ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा या तरुणाला आता ताब्यात तर घेतलेलं आहे, त्याच्याकडून आता चौकशी सुरू आहे। मात्र का नेमकं अशा प्रकारे त्यांनी कृत्य केलं या संदर्भात आता चौकशी सुरू आहे।